देशाच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दाखवणार हिरवा झेंडा। राष्ट्र उभारणीत प्रगत पायाभूत सुविधा महत्त्वपूर्ण। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीत सीमा रस्ते संघटनेच्या तंत्रज्ञान परिसंवादाला केलं संबोधित। नवी दिल्ली इथे बिमस्टेक सुरक्षा शिखर परिषदेचा प्रारंभ। सहयोग आणि परस्पर लाभासाठी निर्णायक कृती करण्याची तातडीची गरज राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केली व्यक्त। दहशतवादी कारवायांना वित्तपुरवठा आणि बेकायदेशीर घुसखोरी यांच्याशी संबंधित प्रकरणात ईडीची महाराष्ट्रासह इतर 3 राज्यांमध्ये 13 ठिकाणी शोध मोहीम। तिसरी भारत EU व्यापार आणि तंत्रज्ञान परिषद ब्रुसेल्स इथे संपन्न। केंद्रीय मंत्री डॉक्टर एस जयशंकर, पीयूष गोयल सहभागी। व्यापार आणि तंत्रज्ञान सहकार्याला चालना। वृद्ध आजारी कैद्यांच्या लवकर सुटकेसाठी धोरण निश्चित करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश। रेल्वे तिकीट आरक्षण अधिक सोपं व्हावं यासाठी IRCTC कडून नव्या बीटा वेबसाईटचा प्रारंभ। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार तसंच राज्याचे मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत घेतली बैठक। जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या PV सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश। भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज कार्डिफमधील सोफिया गार्डन्स इथे होणार। आणि फिफा विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडला नमवून गतविजेत्या अर्जेंटिनाचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश। नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी आसावर